पण साहेब तुम्ही म्हणता हे सगळं नाही, पण राष्ट्रवादीने त्यावेळी तुम्हीच होताय प्रदेशाध्यक्ष, जे इथले आमदार तुम्हीच दिलाय आम्हाला आणि त्यांच्याकडून अपेक्षा आता तुम्ही म्हणता की काहीच झालं नाही, मग आता काही बदल घडायचा आहे का? किंवा तुम्हाला काय नेमकं वाटतं की या मतदारसंघात? आम्ही त्यांना ज्यावेळी कडेवर घ्या म्हटलं होतं ते कायम कडेवर घ्या असं नव्हतं सांगितलं, ते कडेवरून उतरवा. आणि आता आमच्या अर्चनाताई घारे चांगली तयारी करतायत. तुमच्या सगळ्यांचा जनतेचा मनात त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. मला अपेक्षा आहे की यावेळी या मतदारसंघात बदल घडेल. आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत, चांगलं पाठबळ देऊ. आम्ही महाविकास आघाडी चर्चा करून ही जागा सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जिथे जास्त प्राबल्य आहे तिथे त्या जागा दिल्या जातील, पण अर्चनाताईंनी काम तर सुरू केलेलं आहे, कसं बघताय? त्यात बघत नाही, आता ह्याच्यात निर्णयच करायचा आहे आपल्याला. आम्ही शिवसेना काँग्रेस आमची आघाडीची बैठक होईल. मी काय त्यांची आत्ता उमेदवारी जाहीर करत नाही, पण त्या चांगलं काम आमच्या पक्षाच्या वतीनं करतायत, त्यामुळे त्यांना चांगली भविष्यात संधी मिळणार. पण साहेब गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्म शेवटच्या क्षणाला बदलला आणि चांगलं काम सगळं चाललं होतं. यावेळी काही एबी फॉर्म वगैरे बदलला जाणार नाही ना? नाही, मी तुमच्याकडेच पाठवतोय.